महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने आज राज्यभर पुकारले काम बंद आंदोलन। अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या पदचारिका यांच्या विविध मागण्या पूर्ण झाल्या नसून नाराजी दिसून आली आहे। तर विविध मागण्यांसह पदोन्नती मिळावी, ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे। सेवा ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती काढावी अशी संघटनेची आग्रही भूमिका। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतरही सामान्य प्रशासनाकडून आणि संबंधित प्रशासनाकडून पावले उचलली जात नसल्याचे फेडरेशनने आरोप केले आहेत। आज राज्यभरात 24 तास काम बंद आंदोलन करणार असून मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील काळात आंदोलनाची दिशा तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। मी विशाल सोनार, मी राज्य सरचिटणीस महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन। आपण गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी करत आहोत। कोणत्याही विभागाचे जे प्रमोशन होतात त्याच्यासाठी सेवा प्रवेश नियम महत्त्वाचे असतात। माननीय मुख्यमंत्री यांनी 31/12/2024 रोजी 100 दिवसाचा कृती आराखडा आखलेला आहे आणि त्या आराखड्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे। त्या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सर्व विभागाचे जे काही पदोन्नती आहे त्या झाल्या पाहिजे। आमच्या ज्या काही परिचर्या संवर्गाच्या पदोन्नत्या आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गेल्या 18 वर्षापासून प्रलंबित आहे, तसेच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये गेल्या 8 ते 10 वर्षापासून प्रलंबित आहे। यासाठी आपण संघटनेमार्फत बऱ्याच दिवसापासून लढा देत आहोत। आता 2021 साली सामान्य प्रशासन विभागाने एक पत्र काढलेलं आहे, जर तुमच्याकडे सेवा प्रवेश नियम नसतील, प्रलंबित असतील किंवा त्याची प्रोसेस चालू असेल तर आपण जे काही पदोन्नतीचा GR आहे मार्गदर्शक सूचना त्याच्यानुसार पदोन्नती देऊ शकतो। तर मला तुमच्या माध्यमातून सरकारला फक्त एक विनंती करायची आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे निर्देश दिलेले आहे ते सर्व विभागांनी पाळले पाहिजे आणि आमच्या सर्व नर्सेसला तात्काळ पदोन्नती दिली पाहिजे। आपली मागणी पूर्ण न झाली तर आपलं पुढचं नेमकं काय? आम्ही कधीही रुग्णास वेठीस धरत नाही आणि आम्ही रुग्ण आमचा केंद्रबिंदू आहे, त्याप्रमाणेच आम्ही सर्व करतो। पण या सरकारने आम्हाला ही एक आंदोलन करण्याची वेळ आणलेली आहे आणि आमची मागणी शासनापर्यंत तुम्ही पोहोचवाल अशी मला अपेक्षा आहे। आणि जर शासनाने याची दखल घेतली नाही तर आमचं राज्यस्तरांचे जे सगळे पदाधिकारी आहे त्यांच्याशी स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।